श्री गणेशाय नमः. नमस्कार भगिनींनो. आज संकष्ट चतुर्थीनिमित्त आपण नवीन चॅनल सुरुवात करत आहोत. तुमच्याकडनं भरभरून प्रेम मिळेल याची अपेक्षा करते. आजचा पदार्थ आहे आलू भुजिया शेव. घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते बघूयात. त्यासाठी लागणारे साहित्य: 4 उकडलेले बटाटे किसून घेतलेले, कांदा लसूण मसाला, धनेपूड, तिखट, हळद, आमचूर पावडर, चाट मसाला, ओवा, मीठ, LG हिंग, तुम्ही कुठलाही हिंग वापरू शकता, आणि 2 वाट्या डाळीचे पीठ. आधी भिजवून घेऊयात. ठीक आहे, तो आहे ना क्लब. हे सर्व मिश्रण एकत्रित मिसळून घ्यायचे छानपैकी. तुम्ही हवं असेल तर यामध्ये तीळही ॲड करू शकता, कारण की रोजच्या जीवनामध्ये तीळ खाल्ल्या जात नाही, पण या निमित्ताने तरी तीळ खाल्ल्या जाते. तर ती तुमची इच्छा, तुम्हाला ॲड करायचं असेल तर. उकडलेल्या बटाट्यामुळे कदाचित याला पाण्याची जास्त आवश्यकता लागणार नाही. त्यामुळे जेवढं कमीत कमी पाणी असेल तेवढं बरं होईल. म्हणजे गोळा घट्ट राहिला की शेव खुशखुशीत पण होते आणि तोडायला बरी पडते ती. आपला गोळा मळून झालेला आहे. हे बोट फसेल इतका मऊसूद गोळा बनवायचा आहे. तुमच्याकडे हा सोऱ्या असेल तर हा वापरा, अजून कुठला सोऱ्या असेल तर तो वापरा. आणि इतकी बारीक चाळणी हवी आहे, जेणेकरून बारीक भुजिया शेव आपल्याला काढायची आहे. त्यामुळं इतकी बारीक तर लागेल. तुम्हाला जर हवी असेल तर याच्यापेक्षा जाड घेऊ शकता. तेल असं कडक तापलेलं एकदा तापवून घ्या, आणि शेव झारल्यानंतर ते मंद आचेवर शेव होऊ द्या, जेणेकरून ती कुरकुरीत होईल. मंद आचेवर झाल्यामुळे लाल बुंद अशी बारीक आणि खस्ता एकदम अशी कुरकुरीत तुम्ही बघू शकता. त्याचा आवाज अशी लहान मुलांना नक्की आवडेल अशी ही आलू भुजिया शेव तुम्ही नक्की ट्राय करून बघा, आणि आवडल्यास नक्की लाईक करा.